घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याने तिच्या माणसाला पैसे दिलेले असतात आणि जानकीची खोली नक्की कुठे आहे हेही सांगितलेलं असतं। आता ऐश्वर्याचा तो माणूस जानकीच्या खोलीकडे निघतो। जानकीकडे आल्यानंतर तो दरवाजा ठोठावतो। तेव्हा आता जानकी विचारते की कोण आहे या आतमध्ये। तेव्हा आता त्याने फुलाच्या माळांचं जे पोतं आणलेलं असतं त्याने आपलं तोंड झाकलेलं असतं आणि जानकीला तिथे काही त्याचा चेहरा दिसत नाही। तेव्हा आता तो सांगतो की फुलांच्या माळा इथे मला लावण्यासाठी सांगितलं आहे। त्यावरती जानकी विचारते की नक्की कोणी सांगितलंय तुम्हाला इथे? तेव्हा तो सांगतो की हो, ते उंच असे मिशीवाले साहेब आहेत ना त्यांनी। तेव्हा आता जानकी म्हणते ऋषिकेशने, ठीक आहे ठेवून द्या तुम्ही इथे। जेव्हा आता तो पोतं बाजूला करतो आणि तो पोतं खालती ठेवतो तेव्हा त्या माणसाला पाहून जानकीला मोठा धक्काच बसतो आणि जानकीने आता त्याला ओळखलेलं असतं। जानकी म्हणते की तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर तेच आहात ना? तेव्हा आता तो घाबरतो आणि तो दरवाजा पटकन बंद करतो आणि जानकी समोर हात जोडून तिला सांगतो की हे बघा, उगा आरडाओरडा तुम्ही करू नका। जानकी त्याला आता जाब विचारते। ती म्हणते की तुम्ही मला असं गुपचूप का भेटताय? तर तो घाबरलेला असतो। तो जानकीला म्हणतो की हे बघा, तुम्ही ते सत्य शोधताय ना, असं सत्य जे तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यातलं सत्य, नानासाहेबांच्या आयुष्याचं सत्य, की जे कोणालाही कळता कामा नये। अहो, आणि तुम्हाला तर कळलं पाहिजे ना म्हणून। त्यावरती आता जानकी त्याला विचारते की नक्की कोण आहात तुम्ही? हे बघा, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? जानकीने आता जा विचारता क्षणी अचानकपणे तिथे सुमित्रा येते आणि त्या माणसाला पाहून सुमित्रा विचारते की अगं बाई, हे कोण आहेत? त्यावरती आता जानकीला तो हात जोडून त्यांना काही न सांगण्यासाठी सांगतो। तेव्हा जानकी सुमित्राशी खोटं बोलते। ती म्हणते की आई, हे डेकोरेशनवाले आहेत। जानकी सुमित्राला सांगते की यांना फुलांच्या माळा रूममध्ये ऋषिकेशने लावायला सांगितले आहेत म्हणून ते इथे आले आहेत। तेव्हा सुमित्रा विचारते की अच्छा, असं आहे का? ठीक आहे, तू एक काम कर, हे सगळं काही लावून झाल्यानंतर खालती ये, आम्ही तुझी वाट पाहतोय, असं सांगून सुमित्रा तेथून जाते। सुमित्रा गेल्यानंतर जानकी त्याला विचारते की सांगा आता कसलं सत्य? तेव्हा तो पटकन दरवाजा बंद करतो आणि तो सांगतो की हे बघा, तुम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करताय ना, मग तुम्ही त्या हिम्मतरावांच्या आश्रमात जा। तिथे गेल्यानंतर त्यांच्या कपाटामध्ये एक लाल रंगाची फाईल आहे ऋषिकेशच्या नावाची। तेव्हा आता जानकीला मोठा धक्काच बसतो। त्यातला पुरावा तुम्ही जाऊन स्वतः पहा, त्यातलं डेंजरस सत्य तुम्हाला कळेल आणि तुम्ही स्वतःहून मला थँक्यू म्हणाल। जानकीला आता तिथे काहीच समजत नाही। ती विचारते की अहो, कसलं सत्य? काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही असं कोड्यात माझ्याशी अजिबात बोलू नका। तेव्हा आता तो सांगतो की अहो, तुम्ही आश्रमात जात म्हणजे तुम्हाला तुमच्या घराण्यातलं सत्य कळेल, नानासाहेबांनी लपवलेलं सत्य। तेव्हा जानकी मोठ्या धक्क्यानेच आता त्याच्याकडे पाहतच राहते। तुम्ही जर ते सत्य शोधलं ना, तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा भूतकाळ कळेल। त्यावरती जानकी त्याला जाब विचारते। ती म्हणते की हे बघा, मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही, परंतु तुम्ही हे सगळं मला का सांगत आहात? तर तो आता जानकीला मुद्दाम त्या आश्रमात जाण्यासाठी भरीस पाडत असतो। तो सांगतो की आता तुमच्या घरच्यांनी आतापर्यंत तुम्हाला खरं काय सांगितलं आहे का? तुम्ही स्वतः जा आश्रमात आणि चौकशी करा। तो जानकीला सांगतो की दर मंगळवारी हिम्मतराव हे बाहेर जातात, तुम्ही गुपचूप आता आश्रमात जा आणि त्यानंतर ते फाईल चेक करा। आणि हां, तुम्हाला एक सत्य तर सांगायचं राहिलं, त्या आश्रमाचं नाव आहे PPR आश्रम, म्हणजेच पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आश्रम। आता त्या आश्रमाचा मोठा खुलासा त्या माणसाने केल्यानंतर जानकी समोर अर्धसत्य तर उलगडलेलं असतं आणि अर्धसत्य आता जानकीला स्वतःला शोधायचं असतं। तर तो सांगतो की ठीक आहे, चला येतो मी, आता तुम्ही जाऊन ते सगळं काही शोध घ्या। तर त्यानंतर आता तो बाहेर त्याने फुलांच्या माळांचं जे पोतं आणलेलं असतं ते घेऊन जात असतो। तो विचार करतो की आता मला त्या मॅडमनी जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढं सगळं मी सांगितलं आहे। ऐश्वर्याने दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसारच आता त्याने जानकीला अर्ध्या सत्यापर्यंत पोहोचवलेलं असतं। रूममध्ये आता जानकीला वेगळाच संशय आलेला असतो। तर जानकी आता ठामपणाने ठरवते की आता आपण सगळ्या सत्याचा शोध घ्यायचा। खालती आल्यानंतर ऋषिकेश फोनवरती बोलत असतो आणि तो त्या माणसाला पकडतो। तो विचारतो की एक मिनिट, कोण आहात तुम्ही? इकडे कशी काय? तेव्हा आता तो सांगतो की फुलांच्या माळा लावायला आलो होतो साहेब, मी चालू आहे, लावून झाले आहेत। आणि तो तिथून निसटून जातो ऋषिकेशच्या हातून, कारण अचानकपणे तिथे ओवी आलेली असते आणि ओवी ही ऋषिकेशचा हात पकडते आणि त्याला त्या माणसाचा पाठलाग करूच देत नाही। ती सांगते की बाबा, मी तुमच्यासाठी बघा ना एक छानसं गाणं निवडलं आहे आणि याच गाण्यावरती तुम्ही डान्स करायचा आहे
आज मी आणि सारंग काका सुद्धा डान्स करणार आहोत. तेव्हा ऋषिकेशचं सगळं लक्ष त्या माणसाकडेच असतं. तर सारंग विचारतो की काय झालं दादा, कुठे लक्ष आहे? ऋषिकेश आता दरवाजापर्यंत जातो आणि तो म्हणतो काय नाही रे, एक माणूस. तेव्हा आता सारंग घाबरतो आणि तो विचारतो की कोणता माणूस? तर ऋषिकेश त्याला समजावतो. तो म्हणतो की अरे नाही, काय नाही, हे बघ तू ओवी सोबत प्रॅक्टिस कर, मी आलोच. सारंगला असं सांगून ऋषिकेश हा जानकीकडे रूमकडे निघतो. तर तिकडे आता जानकी विचार करते की पुरुषोत्तम रणदिवे हे तर नाना आहेत, मग ही पार्वती कोण आहे? जानकीला अचानकपणे आता तिला आठवतं की आश्रमात तिने एक फोटो पाहिला होता. तेव्हा ती विचार करते की ते फोटो सुद्धा लग्नाचाच होता, म्हणजे नानांचं दुसरं लग्न. दुसऱ्या मनाने जानकी विचार करते की नाही नाही, परंतु हे कसं काय शक्य आहे? जानकी आता विचारात गुंतते आणि तिथे ऋषिकेश येतो. तिला हाक मारतो, परंतु जानकीचं लक्ष ऋषिकेशकडे नसतंच. ऋषिकेश आता जानकीला विचारतो की कोणी आलं होतं का इथे? जानकी तेव्हा आता जानकी जराशी भानावरती येते आणि ती ऋषिकेशला सांगते खोटं. ती म्हणते की नाही, कोणी नव्हतं आलं इथे. तेव्हा आता ऋषिकेशला संशय येतो. ऋषिकेश विचार करतो की तो तर मला सांगितला की तो इथे फुलांच्या माळा लावायला आला होता, मग जानकी माझ्याशी खोटं का बोलते? ती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेश हा जानकीकडे येतो आणि तिच्या शेजारी बसून तिला सांगतो की हे बघ जानकी, आय एम सॉरी, अंडरस्टँडिंग करून घेऊ नकोस, परंतु मला ना सारखं असं वाटतंय की तुझ्या मनात कसली तरी खळबळ माजली आहे. हे बघ, तुला काहीतरी सांगावंसं वाटतंय माझ्याशी, परंतु सांगत नाहीयेस. तेव्हा आता जानकीला त्या माणसाचं सगळं बोलणं आठवतं की त्याने आता आश्रमामध्ये जाऊन त्या ऋषिकेशच्या फाईलचा शोध घ्यायला सांगितलेलं असतं, परंतु त्याने दुसरी गोष्ट अशी सांगितलेली असते जानकीला की तुम्ही हे सगळं काही तुमच्या नवऱ्याला अजिबात सांगू नका. तर जानकी आता पुरती कोंडीत सापडलेली असते. तिला समजतच नाही की नक्की आता काय करावं. जानकी ऋषिकेशला हसून उत्तर देते. ती म्हणते की अहो नाही, असं काहीच नाही आहे. तेव्हा आता ऋषिकेश सांगत असतो की जानकी, मला नक्कीच कळतंय की तुला कसलं तरी टेन्शन आहे. इतक्यात शेरू तिथे येते आणि शेरू सांगते की दादा वहिनी, काय चाललंय नक्की तुमचं लग्न व्हायचं आहे, अजून हळद कुटायची आहे, खालती सगळेजण बोलावतायत, चला. शेरू आता मुद्दाम ऋषिकेशची थट्टा करते. ती विचारते की दादा वहिनीला घेऊन जाऊ ना खालती. तेव्हा ऋषिकेश हसतो. तर त्यानंतर ऋषिकेशला नक्कीच आता जानकी आपल्यापासून काहीतरी लपवते याचा संशय आलेलाच असतो. तोपर्यंत खालती हळद कुटण्याच्या कार्यक्रमाला सुरुवातही झालेली असते. ऐश्वर्या सुमित्राला विचारते की आई, नक्की काय आहे हे, म्हणजे माझ्या लग्नातही होतं असं. तेव्हा सुमित्रा तिला सांगते की अगं, हळकुंडापासून कुठून आपण हळद करतोय ना, शुभशकुन म्हणून. ऐश्वर्या तिथे सुमित्राला म्हणते की अहो आई, परंतु हे सगळं करायची काय गरज आहे, मार्केटमध्ये रेडीमेड हळद मिळते ना. त्यावरती सुमित्रा हसते आणि त्यानंतर तिला सांगते की अगं, हे शुभशकुन म्हणून हळद कुटली जाते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मला ना जानकी बहिणी सतत सांगतात की या लग्नाच्या ज्या विधी असतात ना, त्यामागे सायंटिफिक कारणं असतात. आजीला मात्र आता ऐश्वर्याचं खूप कौतुक वाटतं. ती म्हणते की पाहिलंस का सुमित्रा, हळूहळू सगळं शिकते हो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ऐश्वर्या, मी गेले कित्येक दिवस तुला पाहते. खरंच तू बारीक सारी गोष्टीतून ना सगळं काही सतत विचारत राहते, प्रश्न विचारते, त्याची सगळी माहिती घेते. मला ना हे सगळं काही तू जे करते आहेस ना, ते पाहून खूप छान वाटतं आहे. आणि तेव्हा सुमित्राला ऐश्वर्या विचारते की सांगा ना आई, तुम्ही नक्की याच्या मागे, या विधीमागे काय कारण आहे? तेव्हा आता तिथे जानकी आणि शरू दोघी आलेले असतात. तर सुमित्रा तिला सांगते की अगं, हळद ही औषधे असते, त्यानंतर ती चेहऱ्यालाही लावतात ना, चेहरा उजळ होतो, चमकतो आणि नवरा नवरी लग्नामध्ये चमकायला हवेत ना, म्हणून हळद लावतात. कपटी ऐश्वर्या आता मनामध्ये विचार करते की आई, मला आजीने कानमंत्र दिलाच आहे. जर आता त्या जानकीला या घरातून आऊट करायचं असेल ना, तर मला तुमच्या गुडबुकमध्ये इन व्हावंच लागेल. तर त्यानंतर आता हळद कुटायला सुरुवात केलेली असते आणि त्यासाठीचे सगळे काही छानशी अशी गाणी म्हणत ते हळद कुटत असतात. तेव्हा आता ऐश्वर्याला काहीच समजत नसतं. ती जानकीला इशारे करून विचारते की नक्की काय आहे. तेव्हा आता जानकी तिला सांगते की फक्त ऐकायला. सर्वच जण तिथे आता खूप खुश होऊन खूप छान पद्धतीने विधी अशा पार पाडत असतात. परंतु जानकीच्या मनात एकच खंत असते, ती म्हणजे नक्की सत्य काय आहे हे शोधावं लागेल.
तोपर्यंत आता इकडे रूममध्ये ऋषिकेशच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं की जानकी अशी का वागते आहे आपल्यासोबत, का आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे. नंतर त्याला तो प्रसंग आठवतो की एक माणूस जानकीला भेटला होता. त्याला ऋषिकेशने पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो निघून गेला. त्याने जानकीला विचारलंही होतं की तो नक्की कोण आहे. तेव्हा जानकीने त्याला खोटं सांगितलेलं असतं की वाट चुकलेला एक माणूस होता. त्यानंतर ऋषिकेशला दुसरा प्रसंग आठवतो, तो म्हणजे मेहंदी समारंभाच्या दिवसाचा, की तिथे जानकी तेव्हाही विचारतच असते आणि ऋषिकेशने सगळं काही विचारूनसुद्धा जानकीने त्याच्यापासून काहीतरी लपवलेलं असतं. तर त्यानंतर त्याला तो प्रसंग आठवतो की तो जो फुलवाला होता त्याला ऋषिकेशने अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो काही त्याला भेटला नाही. नंतर त्याने जानकीला विचारलेलंही होतं की कोणी आलं होतं का इथे, तर जानकीने तेव्हाही खोटं सांगितलेलं असतं की कोणीच नाही. ऋषिकेशला समजतच नसतं की जानकी अशी अचानक का वागते, का ती सतत अस्वस्थ आहे. इकडे रूममध्ये ऋषिकेश विचार करतो की जानकी मला सांगत नाहीये, ती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे ज्याचा की तिलाही स्वतःला त्रास होतोय. परंतु अशी कोणती गोष्ट आहे की जानकी स्वतःहून मला सांगूही शकत नाहीये. त्यानंतर आता ऋषिकेशला घडलेला तो प्रसंग आठवतो की कोणाचा तरी ऋषिकेशला फोन आलेला असतो आणि त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की तुमच्याच घरातले एक जण व्यक्ती तुमच्या विरोधात षडयंत्र रचतंय आणि ती तुमच्याच जवळची व्यक्ती आहे. त्यानंतर ऋषिकेशच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो विचार करतो की मी तरी आता मला कॉल्स मेसेजेस जे येत आहेत त्या बाबतीत जानकीला कुठे काय सांगितलं आहे. कदाचित माझ्यासोबत जे घडतंय तेही जानकीसोबत घडत असेल तर ऋषिकेश आता ठाम मत ठरवतो की हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि ते नक्की काय घडतंय हे मला शोधून काढावंच लागेल. कालती आता ओवी सारंगच्या पाठीमागे लागलेली असते फोन दे म्हणून. तर तिथे सुमित्रा विचारते की काय झालं, सगळी तयारी झाली आहे का. तेव्हा शेरू सांगते की हो आई, सगळी तयारी झाली आहे, आता फक्त नवरा नवरी यायची बाकी आहेत. तेव्हा आता सुमित्रा सांगते की हा सगळा हौसेचा मामला आहे. नाही म्हणजे आपण काय करतो की नवरदेवाची वेगळी हळद, नवरीची वेगळी हळद, नवरदेवाची उष्टी हळद नवरीला पाठवतो ना, परंतु इथे तर दोघेही हजर आहेत. नाना शेरूला सांगतात की अगं शर्वरी जा की दोघांना घेऊन ये. त्यावर आता शेरू हसून उत्तर देते की नाना अहो मी कशाला, आपल्याकडे एक न्यूली मॅरिड कपल आहे ना, ते आणेल की त्या दोघांना. तेव्हा आता शेरूचं म्हणणं असतं की सारंग ऐश्वर्या या दोघांनी जाऊन त्या दोघांना बोलावून आणावं. तर ओवी आता पटकन ऐश्वर्याला सारंगकडे ढकलते. तेव्हा आता सारंग तिला सावरतो. तर त्यानंतर आजी सांगते की जा गुंडागुंडी दोघं जण जाऊन त्यांना घेऊन या. तेव्हा आता नाना विचारतात की हे काय गुंडागुंडी म्हणजे. तेव्हा आता सुमित्रा हसून उत्तर देते की अहो आईने लाडाने यांची ठेवलेली नावं आहेत. त्यावरती नाना म्हणतात हो का, बरं बरं. आणि त्यानंतर सर्वच जण तिथे मोठ्याने हसायला लागतात. तर आता खालती सगळी काही तयारी होत असताना तोपर्यंत सारंग हा ऋषिकेशला ऐश्वर्या जानकीला घेऊन बाहेर येतात. तेव्हा जानकी खूप सुंदर अशी तयार झालेली असते. तर त्यानंतर ऋषिकेश जानकी एकमेकांच्या हातात हात देतात आणि त्यानंतर दोघेही येतात. तेव्हा आता खालती आल्यानंतर घरातील सर्वच जण त्यांच्यावरती फुलांची उधळण करून त्यांचं स्वागत करतात. तर त्यानंतर आता हळदी कार्याला सुरुवात झालेली असते. दोघे आता हळद लावण्यासाठी बसतात. तेव्हा ओवी सांगते की सगळ्यात आधी आजी मला हळद लाव आणि काका तू माझे सगळे फोटोज काढ, मी प्रत्येक फोटोमध्ये असायला पाहिजे. तेव्हा आता सारंग हसतो आणि सांगतो की बरं बाई. सारंग मुद्दाम आता ओवीची थट्टा करतो. तो म्हणतो की अरे मी तर विसरलो अगं ओवी की आता एकदा हळद लागली ना की लग्न करावं लागतं. तेव्हा आता ओवी चिडते आणि सारंगच्या पाठीमागेच लागते. तर तिथे आता त्या दोघांची मस्ती पाहून बाकीचे सगळे जर त्याच्यावरती हसतात. तर त्यानंतर ओवी, सुमित्रा, शेरू ह्या तिघी मिळून आता ऋषिकेश जानकीला हळद लावतात. तर त्यानंतर ऐश्वर्या पुढे येते त्या दोघांनाही हळद लावण्यासाठी. त्या दोघांनाही ती हळद तर लावते. आता ऐश्वर्याची हळद लावून झाल्यानंतर ऋषिकेश जानकी हे एकमेकांना हळद लावतात. तेव्हा आता सारंग आणि ओवी दोघेही पटकन पळत येतात, त्या दोघांनाही उठवतात आणि डान्स करायला सांगतात. सगळे रणदिवे आता एकत्र मिळून सगळे विधी एन्जॉय करत असतात. तर त्यानंतर घरातले सगळेजण आता एकमेकांना हळद लावतात. तर जेव्हा नाना हे सुमित्राला हळद लावत असतात त्यावेळी तिथे जानकी असते आणि जानकीला त्या माणसाचं सगळं बोलणं आठवत असतं की पार्वती पुरुषोत्तम रणदिवे आश्रम, त्या आश्रमाचं नक्की काय गूढ सत्य लपलेलं आहे हे जानकीला शोधायचं असतं. तर त्यानंतर ऋषिकेश हा जानकीला मिठी मारतो परंतु त्याच्या लक्षात येतं की जानकी नक्कीच अस्वस्थ आहे.
जानकी ऋषिकेश आता एकमेकांच्या नजरेला नजर मिळवतात आणि त्यानंतर ते स्वप्नात रमलेले असतात. तेव्हा आता जेव्हा सर्वजण आता त्यांना भानावरती आणतात तेव्हा ते सगळेजण आता त्यांची थट्टा करायला लागलेले असतात. तर तिथे दोघेही आता खूप लाजतात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अवंतिका ही जानकीला भेटण्यासाठी आलेली असते. तेव्हा अवंतिकाला पाहून जानकी चकितच होते. तर अवंतिकाला ती विचारते की तू इथे कशी काय? तेव्हा आता जानकीला ती सांगते की मी तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. इतक्यात ऐश्वर्या येते. ऐश्वर्या दरवाजा ठोठावते. तेव्हा आता जानकी आणि अवंतिका बोलत असतात. त्या खूप घाबरतात. तर जानकी पटकन अवंतिकाला वॉशरूम मध्ये लपवते. तर त्यानंतर आता आतमध्ये आल्यानंतर ऐश्वर्या विचारते की काय झालं जानकी वहिनी? किती वेळ झाला मी दरवाजा ठोठावते, नक्की काय करत होतात तुम्ही? तेव्हा आता जानकी खोटं सांगते. ती म्हणते की मी वॉशरूममध्ये होते. तर जानकीला आता ऐश्वर्या सांगते की चला तुम्हाला खालती बोलावलं आहे. तेव्हा जानकी ऐश्वर्या दोघी जात असताना ऐश्वर्या जेव्हा पाठीमागे वळून पाहते तर तेव्हा आता तिला पडद्याच्या मागे कोणाचे तरी पाय दिसतात. तर ऐश्वर्याला आता वेगळाच जानकीवरती संशय आलेला असतो. त्यानंतर खालती जाऊन ऐश्वर्याने आजीला सगळं सांगितलेलं असतं. तर सुमित्रा आता जानकी अस्वस्थ असताना तिला विचारते की नक्की काय झालं आहे. त्यावरती आजी सांगते की काय झालं आहे म्हणजे अगं जानकीच्या खोलीमध्ये कोणीतरी शिरलं आहे. तेव्हा आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो. आता अवंतिका सर्वांना सापडणार का? आणि अवंतिका तिने येऊन आता जानकीची भेट घेतली आहे आणि जानकीने हे सगळं काही आपल्यापासून लपवलं आहे हे जेव्हा नानांना समजेल तेव्हा नाना काय निर्णय घेतील? जानकी ऋषिकेशला सत्य सांगून आता दोघेजण मिळून आश्रमात ती फाईल कसं शोधणार आणि आश्रमात लपलेलं गूढ सत्य कसं शोधून काढणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब